सर आवाज नाही येते. आवाज नाही येते सर. सर आवाज नाही येते. हॅलो. हां, भेटला ते मॅडमच्या इथे होता. ओके. आता बघा. हां. अरे यार, आता नेटवर्क गेले. काय चाललंय काय काय. सगळं वायरीचा तिथे घेऊन. आताच वेळ जायचा. चला.
संपवायचं होतं तर काय. होय घ्या ना परत. घ्या ना परत. हा ना. आला. ओके. हॅलो, येतोय ना आता आवाज आदित्य? हो सर, आता येतोय. ओके ओके ठीक आहे. स्क्रीन स्क्रीन नाही केली. ओके. ओके, तर आपण हां काय बघत दिलं हे पहिल्यांदा आपण सगळं ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, पहिल्यांदा तर सर्व इमेज. ओके, आता हे डोंगर वगैरे, त्याच्यानंतर मग आता हे ट्रीज आता आपण ॲडजस्ट करूया. ओके, तर ह्या सगळ्या एक एक गोष्टी पहिल्या लँडस्केप जसं आपण फोटोशॉपमध्ये कसं ॲडजस्ट करतो त्याच पद्धतीने इथेही आपल्याला ते सर्वप्रथम ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, आता हे ग्रास ठीक आहे. थोडंसं आपण त्याला चपटा बनवू. ओके, त्यानंतर हे ट्रीज आहे त्याचं डुप्लिकेट बनवू. आणि हे ह्याच्या खाली टाकू. ओके, आता अजूनही ह्याची कॉपी करू आणि हे ट्रीज मला असं दाखवायचं हे ह्या दोघांपासून खूप लांब आहे. या दोन ट्रीजपासून हे ट्री खूप लांब आहे. ओके, तर पहिल्यांदा हे ट्री मला दिसेल, मग हे. ओके, असं दाखवायचं आहे. आता एक आपण ग्राउंड घेऊया, ग्राउंडची PNG डाउनलोड करू. ग्राउंड ठीक आहे, हा घेऊ. हा ग्राउंडचा आता मी इथे इम्पोर्ट करतो आणि याला स्प्लिट करतो जरा आणि खाली बरोबर त्याच्या आता खालच्या लेअरला इम्पोर्ट करतो, जेणेकरून मला म्हणजे काय करायचं आहे की बाबा आता हे ग्राउंडवरती घ्यायला लागेल आणि आता ह्याला मर्ज करू आपण. आता म्हणजे हे प्रॉपर मर्जिंग नाही ना झालं. ओके, आणि त्याला आता मास्किंगला आपण फेदर देऊ, जेणेकरून ते असं मर्ज वाटेल जरा. लक्षात ठीक आहे. आता ह्याच्यावर हे झाडं वगैरे. ओके, मग अशी दाखवलं, हा हे लांब झाड आहे. हे ग्रास आता समजा हे वरती ठेवायचं. आलं लक्षात? तर बघा आता हे काय वाटतंय की हे अजून मोठं करू जरा, थोडंसं छोटं. म्हणजे काय वाटतंय की हा हे पहिलं झाड वाटतंय, त्याच्यानंतर हे दिसतंय आणि मग हे दिसतंय. ओके, त्याच्यानंतर मग मी इथे ग्रास ॲड करणार आहे, मग ग्रास वगैरे दिसतंय. ओके, असं आपण करणार आहे त्याचं ॲनिमेशन.
मग इथे आपण हा छोटा बीम दाखवू. हा इथे असं कुठेतरी मध्ये दाखवू पाहिजे. इथे आता आपण कलर कीने की काढणार आहे त्याची व्हाईट कलरची. ओके, हा कलर की घ्यायचा, इथे इम्पोर्ट करायचा आणि सिम्पली इथे ड्रॅग करायचा. ओके, त्यानंतर जो व्हाईट आता दिसतोय हा तो व्हाईट घालवायचा आहे प्रॉपर. तर मग हा कलर टॉलरन्स वाढवायचा. बघा व्हाईट त्याचा पूर्णपणे गेलेला आहे. पण आता इथला डोळ्यातला पण गेला आहे. ओके, तर डोळ्यातला मला पाहिजे माघारी. ओके, तर त्यासाठी मी काय करणार आहे की ह्या लेअरची कॉपी करणार आहे. कंट्रोल D कॉपी केली आणि ह्याचा की कलर आहे तो उडवून टाकणार आहे. ओके, मग काय केलं की कलर उडवल्यावर परत आहे तसं आलं का, मग ह्याला मी काय करणार आहे मास्क करणार आहे. मी तुम्हाला दाखवलं होतं बघा ग्रीन स्क्रीन कसं रिमूव्ह करायचं त्या ह्याच्यामध्ये. परत आपल्याला आतला कलर फिल करायचा असेल तर त्या टायमिंगला मास्क करतो आपण. तर इथेही सेम तेच मी करतोय बघा प्रोसेस. बघा आलं का डोळ्याचा कलर. आता हे बंद केली लेअर बघा आलं लक्षात. मग हे डोळ्याचा आला फक्त. आणि मग या दोन्ही लेअरचा मी आता कॉम्ब बनवणार. ओके, कारण दोन्ही सेमच तर आहे, फक्त मी त्याचा आता डुप्लिकेट बनवून हे केलं. छोटा भीम. ओके, आणि मग मी आता काय करणार आहे ह्याची लेअर आता आपण ह्याला छोटा करू आणि हा गवताच्या मागे टाकू. हे जे ग्रास आहे त्याच्या मागे इथे असं टाकू. ओके, आता बघा आता मी काय करणार आहे ह्याचं सगळं जे 3D आहे ते इथे आपण ऑन करणार आहे. 3D ऑब्जेक्ट जे आहे ते. ओके, इथे बरोबर 3D लेअर म्हणून आहे 3D डायमेन्शन हे स्क्वेअरच्या ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये. तर ते आपण ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर मग इथे आपण एक न्यू लेअर घ्यायची. ओके, न्यू लेअर हे बघा न्यू आणि तिथून कॅमेरा ॲड करायचा. मग आता तुम्हाला कॅमेरामध्ये पण ऑप्शन बघा 35mm 28mm कितीची लेन्स तुम्ही वापरताय 50mm. तर आपण 35 घेऊया. 35 मॅक्झिमम आपण ठेवतो. ओके, मग आपण 35ची ची लेन्स घेतली. ओके, इथं आपण आता ऑल पॅनल करू. इथला ऑप्शन हां हे हाईड होतंय हे ह्याच्यामुळे. हा थोडासा लांब करू आपण. आणि इथे बरोबर बघा आता इथे आता आपण व्ह्यू केलं हे टॅबवरच्या बटनने व टॅबच्या वरती. तर तिथे बघा आता 1 व्ह्यू आहे. तर इथे आपण 2 व्ह्यू ठेवायचं. 2 व्ह्यू ठेवल्यावर काय होते बघा हे 2 आपल्याला व्ह्यू दिसत आहेत. ओके, आणि मग इथला वाला पॅनल आहे. एक ॲक्टिव्ह कॅमेरा एक डिफॉल्ट आहे. ओके, तर तुम्हाला ह्याने काय होतं की कॅमेरा आपला कसा चालला आहे तर ते आपण ह्याच्या थ्रू पाहू शकतो. तर आता हे डिफॉल्टमध्ये जाऊन मला टॉपने बघायचं आहे की बाबा हे माझं सगळं कसं ॲनिमेशन होणार आहे. ओके, तर त्या हिशोबाने पहा. आता मी काय करणार आहे सिम्पल हे आता झूम ठेवू. ओके, ह्या स्क्रीनचं बघा आता हे मी कमी जास्त केलं तर इथलं हे चेंज होतं. ओके, आता इथं क्लिक केलं तर इथलं बघा. ओके, आलं लक्षात. म्हणजे हे दोन्हीचे वेगवेगळे आहेत बघा. आता ह्याचे व्हॅल्यू पण चेंज झाल्या. त्यामुळे ह्या स्क्रीनच्या व्हॅल्यू दाखवते. इथे क्लिक केलं की लगेच ह्या स्क्रीनच्या व्हॅल्यू दाखवते. हे बघा या स्क्रीनवर क्लिक असलं की इथे ब्ल्यू कलरचा टॅप येतोय. ओके, कलर येतोय. आणि त्याच्यानंतर इथे क्लिक केलं तर बघा ब्ल्यू कलरचा येतोय. की त्यामुळे इथून आपण सेटिंग करू शकतो. आलं लक्षात. तर मग आता इथून मला आता कॅमेराचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ओके, तर इथं ट्रान्सफॉर्म ओपन केलं. त्याच्यानंतर आता पोझिशन ऑफ इंटरेस्ट, त्यानंतर हे पॉईंट ऑफ इंटरेस्ट आणि पोझिशन ह्याच्यावर आपण क्लिक केलं आणि ओरिएंटेशन ह्या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता एक्सने काय होते बघा खालीवर ते अख्खं रोटेट होते. पण तेच जर तुमचं हे जर ऑफ असेल ना तर हे 3D लेअर जर ऑफ असेल तर ह्याचा काही यूज होणार नाही. ओके, मग तुम्ही कॅमेरा कितीही मूव्ह करा. आलं लक्षात. हे बघा
आता ते ज्याचा ऑप्शन फक्त खाली ऑन आहे तर तेच मूव्ह होतंय, हे सगळं मूव्ह होत नाही का, तर त्याचा आपण ऑप्शन बंद केलेला आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल हे सगळ्यांचा आपल्याला ऑप्शन ऑन करायला लागणार आहे. आलं लक्षात? कुठे गेला? ओके, हे बघा आता ह्याचा ऑप्शन ऑन केला, ह्याचा पण ऑप्शन ऑन केला खालचा, आणि मग मी आता तीच प्रोसेस बघा झालं का सगळं मूव. त्यामुळे तो ऑप्शन ऑन ठेवायचा. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, हा कॅमेरा आपल्याला झूम इन झूम आउट करायचा आहे. ओके, की पहिल्यांदा स्काय दिसतंय, मग डोंगर दिसतंय. ओके, तर त्यासाठी मी काय केलं, सिम्पली हे कॅमेरा झूम करायचा, आणि हा जो इथून आहे मूवचा ऑप्शन बघा, इथून मूव करायचा आहे. ओके, पण फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायला लागणार आहे, हां, आपल्याला काय करायला लागणार आहे की हे सगळे जसे आता हे मूव्ह करायला लागणार आहेत, म्हणजे काय होणार आहे की बाबा आता हे डेप्थ नाही आली त्याला, म्हणजे की बाबा हे स्काय माग आहे, हे आहे, तर ते डेप्थ नाही आली, हे एकाच लेअरला सगळे आहेत. ज्यावेळेस मी ह्याला मूव्ह करतोय बघा, आता हो का, स्काय दिसला पहिला का, तर स्कायला मी पुढे घेतला, या बाकीच्या लेअर मागेच राहिल्या. आलं का लक्षात? मग आता स्कायला ज्यावेळेस मी मागे घेतोय बघा, आलं लक्षात? म्हणजे हे जर मी झूम केलं तर काय होतंय, हा जो कॅमेरा आहे, कॅमेरा पहिला कोणाला बघतोय, तर स्कायला बघतोय, आणि स्कायची लेअर एवढी मोठी आहे की हे मागचं सगळं झाकून गेलं. आलं लक्षात? म्हणून स्कायला आपण मागे घ्यायचंय, मग त्यावर स्कायच्या ह्याच्यावर लेअर क्लिक करायचं आणि सरळ ह्याला मागे उचलून ठेवायचं. जो मागचा लेअर आहे तो एकदम मागे असा नेऊन ठेवायचा. त्यानंतर मला काय, हा डोंगर आहे, तर डोंगराला आता बघा मी मागे मागे नेऊन ठेवणार आहे. गेला का मागे? आलं लक्षात? म्हणजे बघा आता ह्या 2 लेअर सेपरेट दिसल्या, परत हे बाकी सगळे एकाच लेअरवर आहेत, हे बाकीचे. मग सगळ्यांना असं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला. आलं लक्षात? आता हे बघा ग्राउंड पण त्यासोबत मागे गेलं. आलं लक्षात? त्यानंतर आता काय आहे, तर हे आपले ट्रीज आहेत. हे ट्रीज आपल्याला आता फर्स्ट मी म्हटलं की जसं की हे ट्रीज दिसणार आहे, हे खूप मागे नेऊन ठेवावं लागणार आहे खूप आपल्याला. म्हणजे विषय असा आहे की कॅमेरा खूप असा जवळ आहे, तर त्याच्यामुळे खूप हे असं लांब ठेवून मग ह्याला, हे ज्यावेळेस लांब ठेवेल तर बघा ह्याची साईज छोटी झाली, मग इथून आपल्याला ते स्केल वगैरे संपूर्ण ॲडजस्ट करावं लागणार आहे बरं का. हे ॲडजस्टच करावं लागतं ज्यावेळेस कॅमेरा होईल, नाही तर तुम्ही म्हणाल की अरे हे तर आता छोटं पडलं, मग ते तसं नाही, तर आपल्याला हे ॲडजस्ट करावं लागतं. आलं लक्षात? हे जर ह्याच्या मागे घातलं तर बघा हे ट्रीज गायब झालं. मग त्याच्यामुळे खूप या गोष्टी मला लांब लांब ठेवायला लागतील. हा स्कायची लेअर आहे बघा, स्कायची तर खूपच मागे गेली. मग इथून मी स्केल वाढवलं त्याचं प्रमाण. त्याच्यानंतर हा ट्रीज आहे, ठीक आहे, आपण ह्याला पण अजून मागे ठेवू जरा, कारण खूप डेप्थ क्रिएट करायचे त्यासाठी. हा एवढं ठीक आहे. त्यानंतर काय आहे, ओके एवढंच ॲडजस्ट करायला लागेल. चला, तर आता आपण स्टार्ट करूया कॅमेराचं ॲनिमेशन. बघा आता कॅमेरा पूर्ण मी पुढं नेला तर पूर्ण आता ब्ल्यू कलर दिसायला लागला. आलं लक्षात? मग ह्याचं ॲनिमेशन आता आपण स्टार्ट करणार आहे. ओके, हे तर पहिल्यांदा की दिल्या. ओके, त्यानंतर मी 2 सेकंदावर आलो आणि कॅमेरा मी सिम्पली बघा हा मागे खेचला. हे बघा हा स्काय दिसून लगेच डोंगर आला. आता हे डोंगर आपल्याला लगेच नको आहे, अजून थोडासा डेप्थ दाखवायचा आहे, तर अजून आपल्याला ह्याला मागे खेचावं लागेल. हा स्कायला अजून असा इथे ठेवून पाहूया आता ॲनिमेशन. हे बघा
मग त्याच्यानंतर हे डोंगर आलं. आलं लक्षात? ओके, इथून मी आता अजून कॅमेरा मागे घेतला. आता हा छोटा बीम दिसायला लागला लगेच, कारण छोटा बीमची लेअर जवळ आली असणार आहे. ओके, तर छोटा बीम लगेच नको आहे आपल्याला दिसायला, तर आपल्याला त्याला मागे ठेवायला लागेल अजून. हे बघा आलाच असं. आता हे 3 सेकंदावर आलो. ओके, इथपर्यंत डोंगर आला. हे जास्त डेप्थ आहे म्हणून मी 2 कीज देतोय. अदरवाईज तुम्ही एका कीजवर म्हटलं तरी तुमचं काम भागू शकतं कधी कधी. ओके, हे जास्त आपण डेप्थ क्रिएट केले त्याच्यामुळे. आता हे छोटा बीमला अजूनच मला लांब ठेवायला लागेल कारण तो खूपच पटकन येतोय. ओके, हा जो ग्रास आहे त्याला पुढे एवढा ठेवायला लागेल. आलं लक्षात? आता बघा, एवढ्या कॅमेरा हे मुव्हेबल झाल्यानंतर हे पाठीमागचं परत छोटं पडायला लागलं का? काय नाही, सिम्पल मग त्याला ॲडजस्ट करायचं. म्हणजे अगदी तुम्ही हे होऊन जाऊ नका, लगेच त्याला ॲडजस्ट करायचं, काही नाही. ओके, आता हे झाड हे खूप खाली गेलंय नाही का, झाडाला पण ते ॲडजस्ट करावं लागेल. पहा आता ॲनिमेशन. ओके, हे आता डोंगर आपण मोठा केला, त्याच्यामुळे आता म्हणजे हे पूर्ण गोष्टी अशा बघून तुम्हाला खूप ॲडजस्ट करावं लागतं बरं का. बघितलं ना, आता डोंगर लगेच हे व्हायला लागला. त्याच्यामुळे आता कॅमेरा परत आपल्याला अजून थोडा पुढे न्यावा लागेल. म्हणजे हे बघा, कॅमेराचा आता पूर्ण हा जो पार्ट आहे इथे त्याचा कॅमेराची लेन्स आहे. आलं लक्षात? मग त्याच्यामुळे ही लेन्स पुढे घेतली तेव्हाच स्काय दिसायला लागलं बघा. ओके, आता स्काय दिसलंय बघा, आला डोंगर, छोटा बीम. आलं लक्षात? आणि ह्याला आपण इझिली जाऊ देऊ. बघा आहे की नाही, कसं आहे? सेम तुमचं कॅमेराचं वर्क करतंय ते सेम. आलं लक्षात आदित्य? हो सर. हा पहिले आपल्याला म्हणजे सगळ्या लेयर्स ऍडजस्ट करायला लागतात का? म्हणजे हा, सगळे आपण ऍडजस्ट. फोटोशॉप मध्ये हा मॅनिप्युलेशनचा हा, एक पार्ट केला होता. हो हो हो, करेक्ट. तर हा हा. फोटोशॉपमध्ये जसं केलं सेम तसंच ते ॲडजस्ट करावे लागतात लेअर. आणि बघितलं ना आता किती वेळा मी ह्या लेअर ॲडजस्ट केल्या. म्हणजे जसं जसं हा कॅमेरा मूव्ह करताय, जसं ऑब्जेक्ट कॅमेरा मागे मागे येतोय, तर त्यानुसार हे स्केलेबल पण आपल्याला करावं लागतं. अदरवाईज मग ते म्हणजे पूर्ण नाही का, म्हणजे असं आता इथं गॅप राहिला वगैरे, मग त्यामुळे ते गॅप वगैरे स्केलने आपण सिम्पली इथं स्केलने ॲडजस्ट करायचे. ओके, कॅमेरा जसं मागे घेईल तसं मग ते स्केलने ॲडजस्ट करून टाकायचे. मग ह्याचं तुम्हाला ओके. ॲनिमेशन बनवायचं आहे. मी बघा तुला दाखवलं होतं ते धुरंधर हा पिक्चर, हा 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 हा. राईट? तर तिथे सेम बघा कॅमेराचा डेप्थ यूज केलेला आहे तिथं त्यांनी. असं आहे, हेच फोटो कॅमेरा बाय वापरलाय. फोटो. तर अशा पद्धतीने तुम्हाला असाइनमेंट करायचे. ओके, ओके. हा हे बघा, हेच सॉन्ग आहे. हे गाणं आहे ना, तुम्ही 2-3 वेळा बघा, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कॅमेरा नक्की कुठे कुठे यूज केलाय. सिम्पली बघून पण तुमच्या लक्षात येईल. हा इथे बघा, इथे यूज केलाय प्रॉपर. हा पण कॅमेराचा आहे बरं का, कॅमेरा थ्रूच केलेलं आहे ॲनिमेशन. इथे एक आहे.
हा पण डेप दाखवलेला. हे झूम इन झालं पटकन बघा. हा इथे बघा, इथे तर प्रॉपर हे गाणं तुम्ही म्हणजे अभ्यास म्हणून बघा, पहा, पूर्ण लक्षात येईल तुमच्या. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने कॅमेराचा यूज होतो असं दाखवण्यासाठी. आणि वेगवेगळ्या तुम्ही ह्याला यूज करू शकता. आता हे फिल्म प्रोडक्शनमध्ये पण यूज करतात. त्यानंतर एखादी ॲडव्हर्टाईज पण तयार करण्यासाठी कॅमेराचा यूज केला जातो. ओके, तर तुम्हाला पण हेच लँडस्केपचं ॲनिमेशन करायचं आहे क्रिएट. आणि जर तुमच्याकडे अजून काही क्रिएटिव्हिटी अजून तुमच्याकडे डोक्यात असेल तर तुम्ही ते पण करू शकता. ओके, पण लँडस्केप असं क्रिएट करून तुम्हाला ॲनिमेशन करायचं. आता हे मी सिम्पल दाखवलं आहे, पण तुम्ही जरा एकदम चांगलं फोटोशॉपमध्ये तयार करून त्या लेअर इथे इम्पोर्ट करायच्या. फोटोशॉपच्या पण सेम अशीच इम्पोर्ट केल्यावर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. आलं लक्षात? तर ही तुमची असाइनमेंट राहील. ओके, ठीक आहे, ओके सर. चलो बाय. बाय सर. सर आजचा जो रेकॉर्डिंग आहे तो पाठवा फक्त. हो हो, पाठवायला सांगतो, काही विषय नाही. येस येस येस.